मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आमच्या गावामध्ये सोनूआई आणि मरुआईची यात्रा आहे। थोड्या वेळानेच पालखी निघणार आहे। पालखीच्या आधी जे भगत आहेत, म्हणजे भगत म्हणजे ज्यांच्या अंगामध्ये वारे येतं, सोनूआई आणि मरुआईचे, आणि खूप काही देवींचे वारेही येतात, तर त्यांच्या हातातनं पूजा झाल्यावर, आरती झाल्यावर पालखी निघते। तर चला, पालखी आता निघणारच आहे। तर थोड्या वेळाने काय काय पालखीमध्ये, पालखी कशी सजवली आहे आणि पालखीमध्ये काय खासियत आहे हे मी तुम्हाला दाखवेन। तर चला, तुम्ही माझ्यासोबत हाय कंटिन्यू रहा। पालखी कशी सजवतात ते तुम्हाला दाखवते। तर चला, आपले एकवीरा आईच्या जत्रेवरून आलेले भाऊ, ओळखला असाल। चला, हो, आपली तीच पालखी आहे, बरोबर। तर पालखी अशी छान सजवली आहे, हे बघा। एकवीरा आईला, एकविरेला जी कारल्याला पालखी गेलेली होती बाळकुम गावात ना। हा, हाय। तर छान अशी सुंदर पालखी सजवली आहे। तर आईचा जेव्हा मुखवटा पालखीमध्ये येईल तेव्हा अजून पालखीला छानशी शोभा येईल, तर तुम्हाला मी दाखवेन। आमच्या ताई आल्या आहेत, जयवती ताई। मंदिराच्या भोवताली छान असं डेकोरेशन केलं आहे। हे बघा, छान फुलांनी सजवलेलं आहे। आणि ही माझी स्टुडंट कायरा, हाय। आणि एवढी गर्दी आहे, हे बघा। Jai
मी आली आहे सोनोई मंदिरात। चला मंदिराचं डेकोरेशन दाखवते। आता पालखी सोनोई मंदिरात येणार आहे, इथून वाजत गाजत येते, तर चला दाखवते।
पालखी, तर मी पाय पडायला आले सोनवाई मंदिरामध्ये. तर चला मी ओटी भरायला आले, तुम्ही माझ्यासोबत या. उदा उदा तुझे नावाचा तुला बोलिला माझे माऊले. उदो उदा तुझे नावाचा तुला बोलिला माझे माऊले. उदा उदा मंदिरामध्ये ओटी भरायला आले. आता मरुआईच्या मंदिरामध्ये ओटी भरायला जाणार आहे आणि पाय पडायला. त्याच्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत आणि आता छान दर्शन झालंय, ओटी भरली आहे. थोड्या वेळाने आता पालखी येईल, तुम्हाला पालखीचा व्हिडिओ दाखवते. यात्रा कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.